नमस्कार मंडळी, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की अर्णव एकीकडे रागाच्या भरात वाद घालत ईश्वरीला म्हणतो, मिस इंदोर, दगडाच्या काळजाचा माणूस आहे हा. ताईला आणि मला पोरकं करून निघून गेला होता हा माणूस. बाप म्हणायची सुद्धा आता लाज वाटते मला ह्या निर्दयी माणसाला. एवढं बोलून अर्णव तिथून निघतो आणि त्याचा धक्का रमाकांतला लागतो आणि धक्क्यामुळे रमाकांतच्या खांद्यावरची पिशवी खाली पडते. त्यात खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि एक चिंटू नावाची टोपी सुद्धा असते. ती टोपी ईश्वरी उचलते आणि अर्णवच्या डोक्यावर ठेवते आणि खूप भावूक होऊन ती अर्णवला म्हणते, आठवण म्हणून त्याच्या मुलाची छोटीशी वस्तू दूर राहूनही आयुष्यभर जपणारा हा माणूस तुम्हाला दगडाच्या काळजाचा वाटतो का? सांगा आता. रमाकांतला एवढं भरून आलेलं असतं ना की तो खूपच रडायला लागतो. ईश्वरी अर्णवला खूप मनवायचा प्रयत्न करते. तिने कसं रमाकांतला घरी येण्यासाठी तयार केलं याची पूर्ण हकीकत तिने अर्णवला सांगितली आहे. तेच तिकडे राकेशनी पण डोकं लावून घरात तो गेल्यानंतर काय काय झालं होतं हे अंजलीच्या तोंडून बरोबर काढलं, ते पण कनूला हत्यार बनून. आणि तिकडे शुभंकर पुन्हा पुन्हा आकाशवर हल्ले करून सुद्धा वाचतोय आणि चोरून चोरून मायलेकींच्या गप्पा सुद्धा तो ऐकतोय. पण मग असेच अपडेट माहीत करून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.